हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मस्त राहा, स्वस्त राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो। हे आहे आमच्या घरामागील गार्डन। आम्ही इथे विविध प्रकारची झाडे लावलेली आहेत। तर छानशी पहा, असं जास्वंदाची फुले आलेली आहेत आणि इथे छानसा असा मस्त गारवा असतो ना, म्हणून हे मांजर इथं रोज बसलेलं असतं। तर पहा कसं रागाने बघते माझ्याकडे। तर मस्त छान वाटतं असेल मांजरांना। आता उन्हाचा तडाखा वाढत आहे, झाडांना रोज पाणी घालतो त्यामुळे खूप गारवा असतो, त्यामुळे ही मांजरे इथे बसलेली आहे झाडापाशी। तर पहा किती छान फुलं आलेली आहेत। तर अशी रोज फुलं येतात झाडाला। आज जे आहे ना, जास्वंदाला फुलं आलेली होती। रोज वेगवेगळ्या प्रकारचे फुले असतात। जास्वंदाप्रमाणे इथे जे आहे ना, हे पांढरं जे आहे ना, हे फुलंही आलेलं आहे। त्याचप्रमाणे अबोलीची थोडी 1-2 फुलं आलेली होती। तर अशा प्रकारे रोज जे आहे ना, देवासाठी छान अशी फुले मिळतात घराच्या गार्डनमध्येच। छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतं देवाला। छान अशी मस्त नवीन अशी फुले मिळतात। ही पांढरी फुले आलेली आहेत झाडाला। तर ह्या फुलाला काय म्हणतात हे मला माहीत नाही, परंतु मी खूप लहान असल्यापासून हे फुले पाहते। हे फूल मोगऱ्यासारखेच दिसते। तर तुम्हाला ह्या फुलाचं नाव माहीत असेल ना, तर प्लीज कमेंट्समध्ये नक्की सांगा। आज देवपूजा करण्यासाठी ना थोडासा उशीर झालेला होता, कारण शार्वीला जैन स्कूलला सोडलेलं होतं, त्यामुळे लेट झालेलं होतं। देवपूजा जी आहे ना, पटकन अशी उरकून घेतली। मस्त छानसं असं देवाचं जे आहे मूर्तीसाराचं वस्त्र देवाला घातलं। कृष्ण आहे हा। त्याचप्रमाणे सर्व देवांच्या मूर्त्या आहेत। प्रत्येक देवाची जी मूर्ती आहे ना, ती पितळाची आहे। विठ्ठल रुक्मिणीची पण पितळाची मूर्ती आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची जी आहे ना, पाषाणातली ही मूर्ती आहे, ती आम्हाला भेटवस्तू म्हणून मिळालेली होती। देवपूजेसाठी फुले असते ना, तर छान अशी देवपूजा होते। अशी देवपूजा ना आईच करतात, परंतु आज आई घरी नव्हत्या, त्यामुळे मी देवपूजा केली। पूजा सकाळी लवकर झाली तर चांगली, परंतु थोडाफार उशीर होतच। तर अशा प्रकारे आमच्या देवांची मांडणी केलेली आहे। तर इथे जे आहे ना, मागच्या साईडला फोटो आहेत देवांचे। नंतर पहिल्या लाईनवरती जे आहे ना, देवाचे टाक आहेत, 9 टाक आहे आणि त्यांची जी मांडणी आहे ती आम्ही अशा प्रकारे करतो। दुसऱ्या जे लाईनला आहे ना, तिथं सर्व मूर्त्या ठेवलेल्या आहेत। सर्व जे आहे ना, पितळाच्या मूर्त्या आहेत आणि महालक्ष्मीची आणि गणपतीची जी आहे ना, ती चांदीची मूर्ती आहेत। तर आज जे आहे ना, अमावस्या होती म्हणून जे आहे ना, तळी भरलेली होती। तर प्रत्येक अमावस्येला अशा प्रकारे तळी भरली जाते। सदानंदचा योट कोट चांग भले योट जय मला जय मला जय मला चांग भलं। मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला आणि आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि आपल्या भारतातील सर्व नागरिकांना सुख समृद्धीचे, भरभराटीचे आणि खूप चांगले असे जावो। तर आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दलही खूप खूप धन्यवाद आणि माझ्या अशा छानशा अशा यूट्यूब फॅमिलीलाही खूप सारे आभार। त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत। तुमच्या सर्व जणांच्या प्रेमामुळे जे आहे आपला एवढा मोठा टप्पा पार झालेला आहे आणि लवकरच आपलं चॅनल मॉनिटाईज हो ही अशी अपेक्षा करते। चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय। तर आज आहे गुढीपाडवा। तर गुढीपाडव्याच्या दिवशी जे आहे ना, सगळ्यात आधी जे आहे ना, स्वयंपाक करून घेतला होता। आज आई होत्या, त्यामुळे आईंनी आज देवपूजा केलेली होती। हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा। तर गुढीपाडवा हा सण जो आहे ना, पूर्ण भारतात साजरा केला जाते। महाराष्ट्रात त्याला गुढीपाडवा म्हणतात। त्याचप्रमाणे जे आहे ना, उत्तर भारतामध्ये जे आहे ना, ह्यांचाही चैत्र नवरात्र सुरू होते, म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस असतो। तरी नवीन वर्ष असतं, म्हणजे पूर्ण हिंदू नववर्ष असतं। हिंदू समाजाचं, आपल्या हिंदू धर्माचं जे आहे नवीन वर्ष असतं, त्यामुळे हा सण पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो। तर भारतीयांची जी चैत्र नवरात्री आहे ती गुढीपाडव्याच्याच दिवशी सुरू होते आणि रामनवमीपर्यंत त्यांचे उपवास असतात। तर छानसा असा बेत केलेला होता आज। सगळ्यात आधी जे आहे ना, भजी करून घेतली, त्यानंतर जे आहे ना, कुरडई, पुरी आणि पनीरची भाजी केलेली होती, वरण भात जसं सर्व आणि गोडाचा पदार्थही होता। तर असा छानसा असा बेत केलेला होता। आणि पहा, आजची देवपूजा छानशी अशी देवपूजा केलेली होती आईंनी। आणि हे जे आहे ना, छानसं असं आमचं मंदिर आहे। जेव्हा मी रिनोव्हेशन केलं तेव्हा हे मंदिर बनवून घेतलेलं आहे। आणि हे मंदिर आम्ही असं बनवलं की ज्याच्यामध्ये आमचे सर्व देव बसतील असे।
तर छानसं अशी मस्त देवपूजा ही जी आहे ना आईने केलेली होती आणि जी आहे ना अशा प्रकारे जी आहे ना आमची गुढी उभारलेली होती. गुढी उभारतानाचा व्हिडिओ ॲक्च्युली काढलेला नाही, कारण त्यावेळी मी जे आहे ना स्वयंपाक करत होते आणि सगळेच गडबड होती, त्यामुळं व्हिडिओ वगैरे काही काढलेला नाही. संध्याकाळी आम्ही आलेलो होतो गावामध्ये. तर इथे जे आहे ना आमच्या पिंपरी गावामध्ये कानिफनाथ देवाची जी आहे ना मानाची गुढी असते. ही खूप मोठी उंचाची देवाची गुढी असते कानिफनाथांची. आणि सर्वजण जे पुरुष जे आहेत ते अशा प्रकारे जे आहे ना गुढी हातात घेऊन देवाला जे आहे ना मान देतात. प्रत्येक रंगपंचमीला जे ना ही गुढी जी आहे कानिफनाथ महाराजांच्या भेटीला नेतात. म्हणजे जे कानिफनाथांची जी मढी आहे, मढी या ठिकाणी घेऊन जातात आणि तिथून दर्शन करून जे आहे ना मग ही जी आहे गुढी आणली जाते. आणि अशा प्रकारे गुढीपाडव्याला ह्या गुढीची जी आहे ना मिरवणूक काढली जाते. सर्व जे आहे कानिफनाथ भक्त या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. देवाला जो आहे चपातीचा मलिदा केला जातो, म्हणजे एक प्रकारे प्रसादच असतो हा. आणि ही जी आहे अशा प्रकारे गुढीची जी आहे ना मिरवणूक काढली जाते. तर छान असतो हा कार्यक्रम. प्रत्येक लहान मुलं, महिला, त्याचप्रमाणे पुरुष मंडळी सगळेजण ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. हे जो कार्यक्रम आहे तो प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याला असतो. आणि ही पहा एक कानिफनाथ भक्त आहे, त्यांनी अशा प्रकारे जे आहे गुढीला मान दिलेला होता. तर खूप छान असा कार्यक्रम झाला. दरवर्षी आमच्या इथे हा कार्यक्रम असतो. अशा प्रकारे आमच्या इथे गुढीपाडव्याचा उत्सव साजरा केला होता. आणि सगळ्यात शेवटी लहान मुलं अशी खाली झोपतात आणि त्यांच्यावरून जी आहे ना ही गुढी नेली जाते. अशा प्रकारे जे आहे ना आमचे ते गुढीपाडवा उत्सव साजरा झाला. त्याच्यानंतर आम्ही आलेलो होतो कानिफनाथ मंदिर येथे. गुढीची मिरवणूक तर मागे होती, परंतु आम्ही इथं दर्शनाला आलेलो होतो. तोपर्यंत मंदिर बंद होतं. त्यानंतर आरती वगैरे होती. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. बाय बाय.